नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी व्हिडिओची सुरुवात करतोय कारण सौंदर्या थोडीशी पाठीमागे बिझी आहे. ॲक्च्युली झालं असं की आज आम्ही गेलो होतो गावाला आणि तिथून तिने एक औषधी वनस्पती आणली आणि ती पाठीमागे लावायला लागले. तर तिला माहीत नाही आहे की आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर तिच्याकडे जाऊ आणि ती नक्की आता काय करते ते बघू आणि ते औषध नक्की काय आहे, ती वनस्पती काय आहे ते सुद्धा आता आपण बघायचं आहे. काय करतेस तू? पानं आणलेली ती घालून. बरं, कसली पानं आहे ती? व्हिडिओ करणार. होय, व्हिडिओ करायला. पानं आहेत ही वनस्पती आहे पानफुटी आणि इकडं स्थानिकांनी किंवा लोकलला याला पार्वतीचं पान असं नाव दिलेलं आहे. आणि पानफुटी असल्यामुळे तुम्ही कशीही लावलीत तर त्याला मुळं फुटतात आणि ती जगते छानशी. लोक याला तुळशीत वगैरे लावतात, पण आपल्याकडे काही तुळशीचं वृंदावन नाही आहे, सो आपण हे असंच लावतोय. खोकल्यासाठी वापरतात. ही त्याच्यावर मीठ टाकून असंच खाल्लं जातं. बरं, आता बघूया ते. चला. तर पहिली गोष्ट, व्हिडिओसाठी मी प्रिपेअर्ड नाहीये. सो काही चूक झाली तर सॉरी. आणि हे जे पान आहे ते आमच्या इकडे सर्रास आढळतं. प्रत्येकाच्या अंगणात हे असतं. तुळशीच्या वृंदावनात हे प्रत्येकाच्या अंगणात असतं आणि याचा वापर सर्रास केला जातो आमच्या इकडे. आणि याला पार्वतीचं पान असं म्हणतात. ही पानफुटी वनस्पती आहे. तर माझा महत्वाचा सल्ला नेहमीप्रमाणे हाच आहे की तुम्ही कोणत्याही जुजबी माहितीवर असे कोणतेही रेमेडीज करू नका. जर तुम्हाला परफेक्ट माहिती असेल तरच ते यूज करा. आणि आमच्या इकडे हे रेग्युलर यूज करतात, सो भीती नाहीये. आम्ही म्हणून बिनधास्तपणे खातो. पण तुम्ही व्हिडिओज बघून जर खात असाल तर तसं करू नका. माहितीच्याच व्यक्तीकडून हे माहिती घेऊन खा. तर हे आहे पान आणि याला आपण थोडंसं असं मीठ लावायचं आहे. तर हे पान आपल्याला असं मिठासोबत थोडीशी तुरट कडवट अशी चव आहे. अगदी गवतासारखं लागतं, पण औषध म्हणून खायला काही हरकत नाही. बरं, तुम्हाला खोकला लागलाय, तुम्हाला हे पान सापडले आणि तुम्ही अख्खं पान मीठ लावून खाल्लंय तर तसं नाही करायचं. औषध हे थोडंच मर्यादित लिमिटेड घ्यायचं असतं. तर याचा थोडासा तुकडा तुम्ही चावून खाऊ शकताय, गिळू शकताय. नो साईड इफेक्ट. बट कुणाला तरी काहीतरी कशाची तरी अलर्जी असते. सो काळजीपूर्वक तुम्ही असल्या रेमेडीज करायच्या असतात. आणि त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ माझ्यासाठी तुम्ही असे व्हिडिओ बघून तर व्हिडिओ बघून करत असाल तर काळजीपूर्वक करा. आणि नेहमीची प्रेमळ विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. प्लस तुमच्याकडे हे पान जर मिळत असेल तर त्याचं तुमच्या भागात नाव काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा.